संघाला काय क्षेत्ररक्षण दाखवलं, अफलातून क्षेत्ररक्षण होतं. आणि पहिल्या चेंडूवरती सांघिक यश मिळाले आणि ते मात्र निलेश म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. एकही धाव नाहीये. नक्कीच अंपायर ग्रुप चषक सातत्याने आपण पाहतोय. स्पर्धेचं दुसरं वर्ष आणि भरपूर सारे ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला भरपूर परिश्रम करावे लागतात. जय पवार सर असतील कल्याणचे आपले, त्यानंतर सुभाष पाटील असतील जे संदपला बिलॉंग करतात, संदप गावचे, त्यानंतर शापूर की शान मुन्ना पठाण सर असतील, निरंजन सावंत असतील कल्याणचे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचं जरी संकट असेल तरी स्पर्धा त्यांनी आयोजित केली. मात्र ते निलेश म्हात्रे बाद झाल्याने ऋषीलेवन काटाई या संघाला 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला आहे. विश्वास पाटील यांचा फटका खूप चांगला होता. नवीन फलंदाज दीपक मडवी येत आहेत, भिवंडी, मॅन फ्रॉम पायगाव, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. हा येणारा आजच्या दिवसातील पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फलंदाज निलेश म्हात्रे बाद झाले. कारण या रबर बॉलचा विचार केला तर 1-2 स्पर्धा आम्ही पाहिलं तर निलेश म्हात्रे खूप फॉर्ममध्ये होता. मात्र निलेशलाही असं वाटलं असेल बाळू की जवळजवळ षटकार, मलाही थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं की षटकार जाईल. मात्र क्षेत्ररक्षणाचं मी कौतुक करेल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं आणि त्यामुळे निलेश म्हात्रेला मैदान सोडावं लागलं आहे. बच्चा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ज्याप्रकारे मी बच्चाचा मगाशी उल्लेख केला, खुल्या गटात आपण सँडी एसपी या संघाबद्दल सुद्धा पाहत असतो. हा चेंडू लो फुलटा सुटा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होतोय. दीपक मडवीने कॉल दिला होता दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव सहज पूर्ण केली. ऋषीलेवन काटाई संघ नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 1-6 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मध्ये या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. धावा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये कंपल्सरी चेस करायचे या लक्षात घ्या. ज्या प्रकारे मी कालही सामना पाहिला होता मांगरुळ येथे आजदे वर्सेस नवापाडा, कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे आजदे संघाला एका धावेने मॅच गमावी लागली होती. हा चेंडू भरपूर उंच गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक बाहुबडील कोणी नाही आहे. थोडंसं गॅपमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागत आहेत त्या 8 धावा. एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण की पहिल्या चेंडूवरती फलंदाज धावचीत बाद झाला होता. मात्र 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाते. भरत लोहार सरांना सुद्धा तुम्ही पाहतायत, एक लेजंड क्रिकेटर. अनेक मैदानं त्यांनी गाजवली आहेत आणि गोपी 11 या संघामध्ये तुम्ही भरत लोहार यांना पाहतायत. कारण की इंग्लंडमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पाहिलं होतं. जो विश्वचषक झाला होता विश्वजितला तुम्ही पाहिलं, इजाज खुरेशीला पाहिलं, कृष्णा सातपुतीला पाहिलं, भरत लोहारला सुद्धा त्या संघामध्ये तुम्ही पाहिलं. बच्चा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता मात्र गोलंदाजीचा एंड बदललाय. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी बच्चाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपला अनुभव पूर्णपणे पणा लावत असताना बच्चा, आमचे भोपरचे एक अप्रतिम समालोचक विनोद पाटील यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचाही आवाज तुम्ही उद्या ऐकू शकाल. यावेळेस मात्र फक्त स्टेअर केल्या, चेंडूला फक्त दिशा दिली आहे पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि 3 धावा इथे पूर्ण केल्यात. तिसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकात 11 धावा झाल्यात. 1 गडी बाद 11. 4 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतात. आणि ज्या प्रकारे अंपायर चषक म्हटल्यानंतर बाळू आज आपल्याला लेजंड क्रिकेटर सुद्धा इथे पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे दीपक मडवीला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम पायगाव भिवंडी. काय ज्यांनी आपण पाहिला पायगाव संघाटी गाजवला खुल्या गटातनं सुद्धा. ज्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हत्या बाळू पाटील त्यावेळी भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे दीपक मडवी.
रिव्हर्स फटका ज्या पद्धतीने ते खेळतात सहज, आणि जेव्हापासून ऋषी लेवन काटे या संघामध्ये त्याने प्रवेश केला आहे तेव्हापासून मात्र ऋषी लेवन काटे संघसुद्धा थोडासा ताकदवान संघ झाला आहे. मोहन येत आहेत, मोहनराव वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. पहिल्या षटकात 11 धावा झाल्यात. निलेश मात्र एकही चेंडू न खेळता बाळूपडील बाद झाला. धावचीच्या स्वरूप ज्यावेळी विश्वास पाटील फटका खेळले त्यावेळी असं वाटलं की षटकार गेला की काय, त्यामुळे निलेशलाही असं वाटलं, त्यामुळे त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, अन्यथा 1 किंवा 2 धावाही तिथे झाल्या असत्या. मोहनराव येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. हा चेंडू तुम्ही पाहतायत, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, बच्चा कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज विश्वास पाटीलची खेळी इथे होईल समाप्त. हा लागणारा दुसरा धक्का ऋषी 11 काटई संघाला. बाळूपडी आपण पाहिलं तर 11 धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला ऋषी 11 काटे संघाला. बाळूपडीला काय सांगशील, ज्या प्रकारे दुसरं षटक मार्गस्थ 4 ओव्हरची मॅच आहे, काय टार्गेट असेल ऋषी 11 काटे संघाच्या मनामध्ये आता? नक्कीच नितीन, 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले तर मधुकर आणि आपण पाहिले तर दीपकला एक चांगली भागीदारी करावी लागणार आहे, कारण 4 षटकांचा सामना असल्यामुळे कमीत कमी 50+ धावा कराव्या लागणार आहेत. तर आणि विपक्ष संघाची देखील फलंदाजी खूप चांगली आहे, त्यामुळे 50 ते 55 धावा जर केल्या तर विजयाचं लक्ष्य ते मनात धरू शकतात नितीन. नक्कीच भरत लोहासारखे लेजंड क्रिकेटर सुद्धा या संघामध्ये, त्यामुळे तुम्हाला जास्त धावसंख्या करावी लागेल. रबर बॉलचा खेळ आपण जेव्हा जेव्हा पाहतो बाळूपाटील, तेव्हा आपल्याला बऱ्याचशा धावाची जसं काल वाईटचा इशारा येतोय, एकदा अजून अवांतच्या स्वरूपात ॲड होईल. धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती 12 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतात. योगेश काल याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर पनवेलमधून तालुका वाईजमधनं भंगारपाडा हा संघ आला होता, त्या संघाने 75 धावा कुठल्या होत्या 5 ओव्हरमध्ये, म्हणजे त्या धावांचा पाठलागसुद्धा पुन्हा संघाने केल्या होत्या फायटर 11. आणि ते मात्र पायचीचा अपील, बिग विकेट दीपक मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. हा लागणारा तिसरा मोठा धक्का ऋषी 11 काटे संघ थोडासा बॅकफुटवर. दीपक मडवी थोडेसे नाराज होत आहेत, रिवर्स फटका खेळण्यासाठी गेले होते. मोहन राऊत चांगली गोलंदाजी करत आहेत, मोहनचं कौतुक करेल, मोहनलाही माहिती आहे दीपक मडवी एक मोठा फलंदाज. आणि आता मात्र विकी शेलार येत आहेत, मॅन फ्रॉम खंबालपाडा, कारण की आपण विचार केला अंपायर चषकच्या तर बाळूपडी ग्रामीणमधनं खंबालपाडा संघसुद्धा टॉप 4मध्ये पोहोचला आहे. ज्या प्रकारे काल साई या स्पर्धेमध्ये साई शेलार असतील, जितू शेलार असतील, अशू असतील, नितेश शेलारने शेवटच्या मोमेंटला मात्र मॅच टर्न करून दिली खंबालपाडा संघाला. खिडकाली संघाच्या विरुद्ध 4 चेंडू 7 धावांची गरज असताना षटका ठोकला. कालच्या दिवसात आपण विचार केला तर बळू काल 3 अर्धशतक या मैदानामध्ये झालेत. केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकलन ज्याने 2 अर्धशतक लगातार ठोकले होते, मात्र तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. रिची जितू, निलेश 11 डोंबिवली संघ, त्यानंतर रोहित भालेराव उर्फ किडनीने सुद्धा एक अर्धशतक या मैदानात ठोकला आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत, पाहावं लागेल, हातावरती नियंत्रण नाही आहे, लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, पण वाईटचे खून करतायत. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. टेनिस क्रिकेट GTC भरपूर चर्चेत राहिलेल्या वाहिनी आहेत. जलपेश असतील, गौरव सावंत असतील. हा चेंडू तुम्ही पाहतायत, लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत, बच्चा आहेत तिथे. पहिलं षटक खूप चांगलं फेकलं होतं बच्चाने, 1च धाव मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. मुन्ना पाटण सर आमच्या सोबत आहेत स्कोरच्या भूमिकेत. 15 धावा झाल्यात बाळू पाटील. आणि बाळू जेव्हा जेव्हा पाऊस सुरू असतो त्यावेळी जास्त धावसंख्या पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने अंपायर ग्रुपचं मी अंपायर चषक आणि खऱ्या अर्थाने आयोजक जय पवार सर, सुभाष पाटील, मुन्ना पाटण सर, निरंजन सावंत व त्यांचे सहकारी यांचं मी कौतुक करेल की त्यांनी रबर बॉलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 40+ खेळाडूंनासुद्धा एक संधी दिली आहे. आणि त्या आपण पाहिलं तर या स्पर्धेत सर्व पंच असतील, सर्व समालोचक असतील, सर्वांना संधी दिली आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतायत, हलकंसं अपील केलं होतं इथे. अभय पाटोळे मेन पंचांच्या भूमिकेत, रतनला तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम पालेगाव स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत. अभय पाटोळे आपण पाहिलं तर अंबरनाथचे आहेत. चांगली गोलंदाजी करतायत मोहन आतापर्यंत. मोठ्या पटक्यांपासून बाळू पाटील पूर्णपणे शांत ठेवलं, कारण की 4च ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. इथे मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते.
हो, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. ज्या प्रकारे गोपी इलेव्हन हा संघ तुम्ही पाहिला तर त्यांच्या संघात सुद्धा दिग्गज गोलंदाज आहे. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला, लेजंड क्रिकेटर भरत लोहार सरांचा मी उल्लेख केला. भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे टेनिस बॉलमध्ये. मात्र आज रबर बॉलमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पाहतायत. हा चेंडू मात्र मधुकरच्या बॅटच्या रडारमध्ये येतोय आणि चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं. हा येणारा संघर्षमय षटकार. 21 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. बाळू पाटील आमच्या संमेत आहेत. बाळू पाटील काय सांगेल? 2 षटकांचा खेळ संपला, 21 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय टार्गेट ऋषी इलेव्हन काटे संघाच्या मनामध्ये असेल? बाळू पाटील काय सांगशील? नक्कीच नितीन, अजून इथून जर आपण पाहिले तर 50 धावा करायच्या असतील तर आपण पाहिले तर अजून 29 धावा कराव्या लागणार आहेत. म्हणजे कमीत कमी 14 14.5च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहेत. ती गुणवत्ता, ती ताकद आहे या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. पण आता गोलंदाजी देखील खूप चांगली झाली. मोहनचं मी कौतुक करेल बघा, खूप चांगला चेंडू फेकले होते पण शेवटचा चेंडू ओव्हरपिच फेकला, समोर दिला आणि लॉंगॉनच्या मधून आपण इथे षटकार गेला. नितीन उपयुक्त संघर्षमय षटकार आलाय. 21 धावा नक्कीच बाळू. आपण पाहिलं 21 धावांचा विचार केला तर 10.50च्या सरासरीने धावा झाल्या आहेत. 2 षटका अखेर 21 धावांचे आपल्याला पाहायला मिळते. समर्थ कडू सुद्धा आलेत बाळू बघा रसायन विभागामधनं. क्रिस गेल म्हणून त्यांची ओळख आहे बाळू. समर्थ कडू आणि समर्थ कडू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतात. 40+ सुद्धा. हेमंत येत आहेत. जम्बो या नावाने ते प्रसिद्ध आहेत बाळू पाटील. हेमंत बघायचं वैयक्तिक पहिल्याने संघाचं 30 षटक आणि 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 मुन्ना सर फ्रेश गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. विकी शेअरला पूर्णपणे शांत ठेवलं आहे. 21 धावा झाल्यात. विकी शेअरला पूर्णपणे बीट केलंय. हेमंत चांगली गोलंदाजी करतात. 3रं षटक घेऊन हेमंत उर्फ जम्बो. हेमंत चांगली गोलंदाजी करते बाळू. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आहे. मात्र इथून ऋषीलन काटे संघाला एक मनामध्ये टार्गेट ठेवावं लागेल 45-50. जर पाऊस नसला तर या धावाही दुसऱ्या सत्रामध्ये कठीण जाऊ शकतात बाळू पाटील. कारण गोलंदाजी चांगली ऋषीलन काटे संघ 40+ भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. मात्र काय गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हेमंतचं मी कौतुक करेल. योगेश मडवीसुद्धा आमच्यासोबत आहेत. हिंदी मराठी खूप चांगलं समालोचन. आता भरपूर हिंदी समालोचन तुम्ही पाहत असा. मात्र पूर्वी बाळू आपल्या विभागात आपण योगेश मडवीला जास्त हिंदी समालोचन करताना पाहत असायचो. मच्छिंद्र पाटील असतील. हा चेंडू तुम्ही पाहतायत मधुकरच्या बॅटच्या बरोबर मधोमध्ये येतो आणि चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडं. षटकार. धावा येत आहेत. 6 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागल्या त्या 22 आणि 28 असेल सर. 21 होते. 22 आणि 28 ना मग 7 निघतात ना. 21 7 28. ओके 28 धावा झाल्यात. धावसंख्या 28 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 28 धावा. हा चेंडू तुम्ही पाहताय भरपूर उंच गेलाय. बच्चा आलेत. नक्कीच आमचे व्हॉलेंटियर्स तिथे आहेत. षटकार आहे. स्वतः जय पवार सर आहेत तिथे आणि त्यांनी लगेच इशारा केला. सुभाष पाडी असेल, निरंजन सावंत सुद्धा, म्हणजे 3 आयोजक सुद्धा तिथे आहेत. त्यामुळे लगेच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. 6 धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 34 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय बाळू पाटील. 34 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा. आणि बघा त्याचं शेवटचं षटक कोण घेऊन येतो गोपी इलेव्हन संघाकडनं. आणि बाळू पावसाचं वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बघूया 2 षटका अखेर 21 धावा होत्या. या षटकात 13 धावा दिल्यात. मात्र हेमंतचं कौतुक करेल. 13 धावा रबर बॉलमध्ये जास्त नाही आहेत. कारण काल बाळू फायटर 11 पुन्हा संघाला 4 चेंडू 4 धावा सुद्धा मैदान झाला नाही. मनोज येत आहे शेवटचं षटक घेऊन गोपी इलेव्हन संघाकडनं. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं आणि शेवटचं षटक. कारण की 4 ओव्हरची मॅच. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो बाळू पाटील 40+ ओपनचे 10 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. त्यामुळे आपल्याला 10 संघ पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व सामने 4 षटकांचे पाहायला मिळतील.
नाही, अंपायर चषकचं वैशिष्ट्य पाहिलं तर बाळू आपण काल पुण्यावरनं सुद्धा संघ इथे दाखल झाला होता. पनवेलवरून खेळाडू आले होते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. विकी शेलारला थोडंसं शांत ठेवलंय. 34 धावा धापलकोती पाहायला मिळते. बघू आता शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा 2 धावा पूर्ण होत आहेत. तीन धावा झाल्या असत्या बाळू पाटील, मात्र विकी शेलार यांचा प्रयत्न होता. 2च धावा मिळतील. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 36 धावा. आहे ना रिक्षा आहे ना, कोणाची तुमची आहे ना एक रिक्षा, घ्या ना जरा. 36 धावा. 36 धावा झाल्यात. शेवटच्या षटकामध्ये राजन येतात नवीन फलंदाज. मॅन फ्रॉम दापोडे भिवंडी. विकी शेलार मात्र थोडीशी थकान महसूस करतायत. राजन येत आहेत. शेवटचं षटक मार्गच आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 40+ फॉर्मॅट तुम्हाला आज पाहायला मिळतोय. 10 संघ 40+ पाहू शकाल. गाडी आणायला गेलं. ग्रामीण 40+ आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्यामुळे खऱ्या अर्थाने वाटचाल मिळाली 40+ला. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केले आहेत. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्यात त्या 38 धावा झाल्यात बाळू. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बाळू. 3 चेंडूमध्ये 2 षटकार तरी यायला हवे, जेणेकरून 50+ धावा रिशिलेवन काटे संघाचे होऊ शकतात आणि जेणेकरून त्यांचे गोलंदाज फाईट करू शकतात. हा चेंडू तुम्ही पाहतायत मधुकरच्या बॅटच्या रडारमध्ये येतो आणि चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. 6ने धावसंख्या पुढे सरकेल. ज्या प्रकारे मी बालू पाटील यांच्याशी मगाशी उल्लेख केला बाळू पाटील की 2 षटकार तरी यायला हवे आणि त्यातील 1 षटकार आला. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 44 धावा झाल्या. कारण की या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. रिशिलेवन काटे हा संघ आपण पाहिला तर बाळू टेनिस बॉलमध्ये 40+च्या माध्यमातून भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. रिशिलेवन काटे संघ. अर्जुनभाई पाटील सातत्याने या संघाला पुरस्कृत करत असतात. ते स्वतःच एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. अजून एक चांगला फटका. मधुकरला थांबवणं आता थोडंसं कठीण झालं. हा येणारा बॅक टू बॅक दुसरा धमाका. षटकार. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला की 50+ धावा होणं गरजेचं आणि आता 50 धावा झाल्यात. बाळूबडी काय सांगशील? नक्कीच नितीन, मी मगाशीच म्हणाल होते की 50 धावा करणं फार गरजेचं आणि मधुकर आता ती गुणवत्ता पेश करतोय आपल्या गावासाठी पण क्रिकेट खेळा. पण आता मात्र रिशिलेवन काटाई संघासाठी आपल्या प्रमुख संघासाठी आपण रबरबॉलच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स देतो नितीन. नाही, नक्कीच. ज्या प्रकारे विकी शेलारने स्ट्राईक रोटेट केली आपण पाहिलं, मधुकरने स्वतः आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतली. 50 धावा पूर्ण झाल्यात. हा चेंडू ऑप्शनच्या भरपूरच बाहेर जाणारा चेंडू होता. तर मी पंचाने वाईट घोषित केलंय. 51. मनोजच्या हातावरती नियंत्रण नाहीये. 51 धावा झाल्यात. म्हणजे जो टार्गेट कैलास पोरजी यांच्या मनामध्ये होता 50+, तो धावा आता आल्यात. एखादा षटकार आला तर 57 धावा होऊ शकतात बाळू पाटील. इथे मात्र खूप चांगला फटका आहे. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा इथे पूर्ण आल्यात. तीन धावा मिळाल्यात. बघा प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं रिकन्स्ट्रक्शन सुरू आहे. ए सुभाष, हा अडवला तर हे बॉल 3च रन आहेत. ओके 3 धावा आहेत. धन्यवाद. 3 धावा आहेत. 3 धावा आहेत. 3 धावा नक्कीच आहेत. 3ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागेल. समर्थ कडू यांचे आगमन झाले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत. 54 धावा झाल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे. 55 धावा कराव्याच लागतील इथे. अभय कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 55 धावा कराव्याच लागतील.
भरत मेहर सरांना सुद्धा तुम्ही पाहतायत, एक लेजंड क्रिकेटर, अनेक मैदानं त्यांनी गाजवलेत. तर 54 धावा झाल्यात आणि 55 धावांचं टार्गेट असेल ते गोपी इलेव्हन संघासमोर. येणाऱ्या 24 बॉल आणि 55चं टार्गेट आहे. फायटिंग स्कोर आहे. बघायचं आहे आता ऋषी इलेव्हन काटी संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. समीर पाटील सुद्धा तुम्ही इन ॲक्शन पाहताय, मॅन फ्रॉम सोनारपाडा. सचिन भोईर आहेत, मॅन फ्रॉम उंबारली. विकी शेलार आहेत. विश्वास पाटीलला तुम्ही पाहतायत. निलेश म्हात्रे, मॅन फ्रॉम मोठागाव. कैलास पोरजी आहेत, मॅन फ्रॉम धानसर. त्यामुळे चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या 55 धावांचा पाठलाग गोपी इलेव्हन कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे लेजंड कॉमेंटेटर मॅन फ्रॉम सागाव बाळूबाडे यांच्याकडे. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य तू सर्वदा. गण्याला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. आपण पाहतो ही स्पर्धा अंपर चषक 20-21चं पर्व वर्ष दुसरे पर्व आपण दुसरं पाहतोय. सुभाष पाटील असतील, जय पवार असतील, मुन्ना पठाण असतील, आपण पाहू शकता रतन मानेरकर असतील, आपण होतं मनेर सर देखील असतील, अभय पाटोळे सर आपण पाहू शकता त्यांना. ऋषी इलेव्हनने प्रथम बॅटिंग करताना 54 धावा केल्यात. 55 धावांचं लक्ष, 13.75च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. ऋषी इलेव्हन संघ आता मात्र फाईट बॅक करू शकतो. एका वेळेला असं वाटलं होतं की नितीन हा संघ थोडासा बॅकफुटर गेला आहे, कारण का लवकर पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं तर विकेट गेला होता. निलेश म्हात्रेच्या माध्यमातून सांघिक यश मिळालं होतं विपक्षी संघाला. त्यानंतर आपण बघितलं तर लगेच दीपक मडवी देखील बाद झाला. पण त्यानंतर मधुकर पाटीलचं मी कौतुक कर, खूप चांगली इनिंग खेळला, एक अप्रतिम इनिंग खेळला. आपण तर धैर्याने खेळला आणि एक आपल्या नावाला साजेल असेल तरी फलंदाजी केली. आणि आता मात्र ऋषी इलेव्हनसाठी 54 धावा उभारून दिल्या. इथून फाईट बॅक करू शकतो हा संघ. तर गोलंदाजीचा वैश्य बदले दीपकसुद्धा चांगली गोलंदाजी करतो. निलेश आहे, राजन सारखा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे, मधुकर आहे, आपण येतो सचिन भोईर देखील या संघामध्ये आहे. म्हणजे फाईट बॅक करू शकतो. तर विपक्ष संघाची सलामीची जोडी, गोपी इलेव्हन संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता. तर अतुल इलेव्हन संघाची आपण म्हणतो नवी मुंबईतील हा संघ आहे. पाच दर्जेदार आता बॅटिंग करतो का, देऊन सामना जिंकतो का. ऋषी इलेव्हन संघ त्यांना रोखतो या 55 धावा करण्यापासून. अंपर चषक आपण ही स्पर्धा पाहता. दुसरं आपण म्हणतो पर्व आहे. आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे, उद्या अंतिम दिवस. उद्या देखील आपण, आणि मी खास करून कौतुक करेल नितीन या आयोजकांचं. सुभाष पाटील असतील, मुन्ना पठाण असतील, जय पवार असतील, रतन मानेरकर असतील, अभय पाटोळे असतील, आपण वेळी तर आणि मनेरे सर देखील असतील. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय की त्यांनी सर्व समालोचकांना ते संधी दिली आहे. आज आपण पाहू शकता जबाबदारी आहे आज मुन्ना पठाणवर देखील. आज पंचांच्या भूमिकेत आहेत पण गुणलेखकाच्या भूमिकेत आहे. एक दुहेरी भूमिका ते आज निभावताना आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आज योगेश आपण वेळी तर मडवी देखील आमच्यासोबत आहेत आणि सोनू बांगर मॅन फ्रॉम पालेगाव. तर अतुल इलेव्हन संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. गोपी इलेव्हन संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. 2 फलंदाज मैदानात गेल्यात आपण पाहू शकता.
नक्की नितीने पावसाळी स्पर्धा पण पावसाचाच वातावरण वाटत नाही. काल मात्र आपण बघितलं तर खूप पाऊस होता या विभागात, पण आज मात्र पावसाचा आपण बघितलं तर थोडासा कमीपणा आपल्याला जाणवतो. थोडीशी गरमी वातावरण आपल्याला बघायला मिळतं आणि या वातावरणाचा फायदा ज्याप्रमाणे मधुकरने घेतला त्याप्रमाणे आपण बघितलं तर विपक्षी संघ देखील आता या संघ आपण बघितलं तर वातावरणाचा फायदा घेतो का पाहायचं आहे. संघाची आपण पाहू शकता 2 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले. पहिलं षटक यावेळेला दीपककडे सोपवलं आहे. तर दीपक पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कारण पॉवर प्ले नसणारे 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरणं अनिवार्य राहणार आहे. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सागर आणि नितीन ही जोडी आपण पाहू शकता. ब्लॅक टी शर्ट ज्यांनी प्रदान केले ते सागर आणि नितीन नोंद स्ट्रायकेला आहे. पंचाच्या भूमिकेत रतन मानेकरला आपण पाहू शकता. यष्टीरक्षाच्या भूमिकेत आपण बघितलं ज्याने एक काळ गाजवला, सातत्याने आपण मोठा गाव संघाचं मोठं नाव केलं, निलेश म्हात्रे. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, पण आज मात्र चांगला परफॉर्मन्स बॅटने दिला. पण आता एस टीच्या पाठीमागे कशा प्रकारे परफॉर्मन्स करतो पाहिजे. दीपक मडवी आपण मॅन फ्रॉम पायगाव, अतिशय चांगला खेळाडू आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण लॉंग लेट रिझनमध्ये बॅकवर्ड स्कोअर लाईक मिड विकेट वडीश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. तर दीपक गोलंदाजी मार्कवर, सागर काहीतरी पंचांची बातचीत करतात. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं सीमेरक्षक तैनात, एक बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण आपण राजनला आपण लॉंग ऑफला आपण पाहू शकता डीपमध्ये आहे. फ्रेंडशिप 11 असेल, ट्रायडन 11 पुढची मॅच फ्रेंडशिप 11 आणि ट्रायडन 11. ट्रायडन 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर दीपक गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. दीपक लेफ्ट हँडवर गोलंदाज, पहिला चेंडू सारा बॅटने खेळून करतो. यावेळेला आपण येतो लॉंग ऑफला येतो चेंडू, राजन येतो एकाच ॲक्शनमध्ये खूप चांगलं फेकी आपल्याला ऑन द स्टंप फेकी. यावेळेला आपण म्हणतो राजन फेकी करतोय. राजनला माहिती आहे 1 धाव गेली आहे. मधुकरचं मी कौतुक करेल. मधुकर बघा लॉंग ऑनवरनं आला, बॅकिंग द्यायला आला आहे, कारण त्याला माहिती आहे 1-1 धाव फार महत्त्वाची आहे. तर स्ट्रायकेनला फलंदाज नितीन पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतो यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये पण आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. दीपक लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो यावेळेला. हो सुरेख चेंडू होता यावेळेला. ऑन साईडला मनकडे साईडने वळवायचा होता चेंडू, बॅटच्या खाली लागतं, अपील होतं यावेळेला. बॅटकटच्या स्वरूपात आपण होतं 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. निलेशने अपील केलं होतं, पण निलेशला मध्ये बॅटकट आहे, थोडंसं अपील करणं गरजेचं देखील होतं. दीपक मात्र अपील करणे. सुरेख गोलंदाजी नितीन लेफ्ट हँडवर गोलंदाज अँगल बनून गोलंदाजी करतोय. खेळपट्टी थोडीशी आपण इथे चुकली आणि त्याचा फायदा घेतो यावेळेला दीपक देखील. तर लेफ्ट हँडवर गोलंदाज बघितलं नॅचरल त्यांना ॲक्शन आपण प्राप्त झालेली असते आणि त्या ॲक्शनच्या आधारे ते खूप चांगली गोलंदाजी करतात. दीपक स्ट्रायकरला फलंदाज सागरला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला लॉफ केला, राजन आहे, झेल सुटतो यावेळेला. एक फ्लायटेड स्ट्रोक होता आणि पंच आम्हाला अभयचा सांगतात की या चेंडू सीमापार चौकार. दीपक थोडेसे नाराज होत आहेत, कारण का झेल पकडणं फार गरजेचं होतं, कारण नितीन सोपा झेल होता आणि कदाचित आपण बॉडी बॅलन्स झाला नाही, आपण नियंत्रण थोडंसं चुकलं यावेळेला, जजमेंट थोडंसं चुकलं आहे. आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय, चेंडू कार्पेटच्या मधून बॅकवर्ड स्कोर लॉंग रेटच्या मधून जातो यावेळेला. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू वेगाने सीमारच्या पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत सागरच्या बॅटमधून. नक्कीच बाळूपाटी आपण विचार केला तर राजनकडे जो झेल गेला होता लॉंग ऑफला, तो झेल पकडायला हवा होता, कारण की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचा खेळ आहे. असे कठीण झेल तुम्हाला बाळूपाटीला पकडावे लागतील, कारण की 10 धावा झाल्या, तुमच्याकडे टार्गेट कमी आहे. कारण मी मगाशी उल्लेख केला की काल याच मैदानामध्ये 76 धावांचा सुद्धा पाठलाग झाला आहे बाळूपाटील. तर गोपी इलेव्हन संघ चांगला आपण प्रत्युत्तर देतोय. दीपक हा चेंडू खूप चांगला होता, फुल इंडिलोचा चेंडू ड्राईव्ह करतो यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमधनं डीप मधनं क्षेत्ररक्षक आला, थोडासा वेळ घेतो यावेळेला, पण आपण म्हणतो 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तत्संख्या धाव फलक ते आपण ज्ञानेश्वर मुकादम आपण होते गोरसईचे अप्रतिम आमचे गुणलेखक, त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा त्याच्या स्पर्धेला धन्यवाद. आणि दीपक आपण होते मडवीला देखील. दीपक गोलंदाजी मार्कवर सायकल येतील. हा चेंडू फुलटाज होता, ड्राईव्ह केला यावेळेला.
अपड्राय बघायला मिळाला. कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉंग ऑफला जातोय. राजन येतोय एखाद्या ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण 12 धावा आपण पाहू शकता. तर सरासरी जर बघितले तर आपण 13.75ची सरासरी आणि 55 धावा पूर्ण करायच्या आहेत यावेळेला. आपण म्हणजे तर 55 धावांचं लक्ष असताना आता 18 चेंडू आणि धावा हव्यात. आपण तर 43 धावांची गरज आहे. नितीन दीपकचं मी कौतुक करेल, चांगली गोलंदाजी केली. त्या चौकार नितीन जर झेल पकडला असता तर मात्र एक वेगळं आपण म्हणजे तर समीकरण बघायला म्हणजे क्रिकेटला मात्र जर तर मध्ये आपण म्हणजे बिलकुल धारणा असो. नीती आपण म्हणजे यावेळेला नितीने गोलंदाजी मार्कवर येतोय. निलेश म्हात्रे पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज येतोय. तपासचा येणारे 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. सामना आज आपण मॅच बघितली अजूनही बॅलन्स आहे. इथून काही होऊ शकतं तर थोडंसं आपण उमस असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे. आज आपण म्हणजे तर मुन्ना पठाण देखील आमच्यासोबत आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेत दुहेरी भूमिका बजावताना दिसतील ते, कारण का पंचांच्या भूमिकेत देखील आपण त्यांना पाहतो, गुणलेखकाच्या भूमिकेत देखील आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण म्हणजे तर निलेश नाही आहेत. दुसरा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी आपण तर दुसऱ्या खेळाडूकडे यावेळेला चेंडू सोपवला जातोय. आऊ गोलंदाजी मार्कवर नितीन शहरी विभागातील खेळाडू आहेत, त्यामुळे नावं वेगवेगळी आपल्याला बघायला मिळतील. आऊ असेल, आणखीन काही वेगवेगळी नावं बघायला मिळतील. आऊ गोलंदाजी मार्कवर पुण्याचा लेफ्ट नंबर गोलंदाज. चेंडू ऑन साईड लावल्या बॅटने पूल केलाय. गॅप मधनं चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग केली जाते. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जातंय नितीन आणि सागरच्या माध्यमातून. आऊचा पहिला चेंडू आपण बघतोय लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने आपण फेकली चेंडू, पण थोडासा शॉर्ट पिच होता आणि पूल केला त्यावेळेला. आऊ पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सायकल नितीनला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला आपण बघितलं तर लाईन पाहावी लागणार आहे. पंच आम्हाला अभय सर वाईटची खूण करतायत. आव्हानच्या धावेने भर. धावसंख्या 10 फल करते. आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा, 55 धावांचं लक्ष आहे. औला मात्र आपण दिशा प्राप्त करावी लागणार, चांगली गोलंदाजी करावी लागणार. औ लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. सायकल आहे 3. चेंडू यावेळेला पूल केलाय. खूप चांगला झेल, अप्रतिम झेल. कैलास पोरजी आज जी आपण फिटनेस बघितलं तर आपण अंडर 16चा खेळाडू वाटतो. इतके जबरदस्त फिटनेस, किती वेगाने आले आणि सुरेख झेल कन्वर्ट केलं. नितीन काय म्हणायचे? नाही, नक्कीच भाऊ पाटील मी कौतुक करेल. कैलास पोरजेंचा जर फिटनेस तुम्ही जर पाहिलं तर आता युवा खेळाडूंना लाजवेल असं फिटनेस आहे त्यांचा. आणि कैलास पोरजेचं एक वैशिष्ट्य म्हणजे म्हटलं भाऊ फक्त गोलंदाज फलंदाज नाही आहेत, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आजही ते करतायत. 40+ मध्ये तुम्ही त्यांना पाहतात. रेग्युलरसुद्धा त्यांचा जय गणेश धानसर संघामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना खेळताना पाहत असता. आणि काय झेल टिपल्या बाळू पाटील. असं वाटलं होतं की जवळजवळ षटकार जाईल. मात्र मी ते कौतुक करेल कैलास पोरजेचं, कारण की या अगोदर आपण पाहिलं तर राजनकडनं एक झेल सुटला होता. त्यामुळे विकेटच्या शोधामध्ये होता ऋषी लेवन काटे संघ, आणि तो विकेट मात्र इथे मिळाला ऋषी लेवन काटे संघाला. नक्कीच नितीन विकेटची गरज होती, तर विकेट मात्र अवनी मिळवून दिलाय. खूप चांगला झेल पकडला कैलास पोरजे, अप्रतिम झेल. तर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती लाला येतोय. लाला एक लेफ्ट नंबर फलंदाज आपण पाहतो. आता मात्र चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर बघायला डाव्याचा आपण लेफ्ट नंबर गोलंदाज, लेफ्ट नंबर फलंदाज. मुंबईचा खेळाडू आहे आपण इथं लाला, ज्याने एक काळ गाजवलं आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आज 40+च्या माध्यमातून पाहिजे कशा प्रकारे ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा गाजवतोय का पाहायचं आहे. सागर नो स्ट्राईकला आहे. यश मिळालंय आऊला. आऊ गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. फ्रेंडशिपचे कॅप्टनला बोलव, ट्रायडनचे कॅप्टन आलेत. चेंडू फुलटा जाईल, लॉफ केलाय. राजन आहे, चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होतं यावेळेला. खूप चांगला झेल पकडला यावेळेला. मिडविकेट रिझनमध्ये सुरेख झेल पकडला नितीन. राजाने माझी चूक केली होती, पण राजनला माहिती आहे आता चूक करणं आपल्या संघाला महागात पडेल. आणि तो झेल आता मात्र खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट केलाय. आणि लाला मात्र गोल्डन डकचा शिकार होता यावेळेला. फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बाद होतोय गोपी इलेव्हन संघाचा. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता यावेळेला निलेश येतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय आऊ. फ्रेंच इलेव्हन संघाने आपण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ट्रायडनला फलंदाजीसाठी आणि ट्रायडन इलेव्हन संघाला फलंदाजी आमंत्रित केले. नितीन लाला थोडंसं जड पाऊल आणि मैदान सोडतोय. फुलटा चेंडू होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता यावेळेला. वडिशलॉंगला सुरेख झेल पकडला. वडिशलॉंगन आणि मिडविकेट रिझनमध्ये. बघा जे खेळाडू प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती, आपण चेंडू कृपया मैदानात मारू नका.
सूचना करायची. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला 4थ्या क्रमांकावरती निलेश. खूप चांगली गोलंदाजी अऊच्या बघायला मिळतोय. अऊच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार गेल्यानंतर 2 चेंडू विकेट आपण आता प्राप्त करतो यावेळेला. 17 धावा आहेत. सुरेख गोलंदाजी अऊची. कारण नीतीने देखील मगाशी वक्तव्य केलं होतं जर 50+ धावा झाल्या तर मात्र ऋषी इलेव्हन संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. अऊ गोलंदाजी मार्कवर. लेफ्टन ओव्हर द विकेटने मारा करतोय. सायकलला फलंदाज निलेशला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण फायनलला डीपमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण मिड विकेट वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण हॅट्रिकच्या उंबरट्यावर. हा चेंडू वडव्या बॅटने व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू होतो बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय त्याला बीट करून चेंडू जातो यावेळेला वेगाने सीमारेषा पार. चौकार. निलेशच्या बॅटमधून पहिला खणखणीत चौकार येतो यावेळेला. बॅकवर्ड स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक नितीन वेगाने धावत आला पण त्याच्या अधिक वेगाने चेंडू सीमारेषा पार जातोय आणि धावसंख्या आपण बघितलं तर यावेळेला वेगाने वाढते. 21 धावा. 55 धावांचं लक्ष्य अजूनही आपण विचार केला तर 34 धावांची गरज आहे. षटक प्रगतीपथावर दुसरं. कारण नितीन याच आपण मैदानात शहर विभागातील देखील खेळाडू खेळले. रोहित भालेराव उर्फ किडनीने 2 अर्धशतकं, केतन म्हात्रेने 1 अर्धशतक लावलं होतं पण तो संघ मात्र बाहेर गेला आहे आणि किडनीचा संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल झाला आहे टॉप 4मध्ये. आणि आपण तर ग्रामीणमधून आपण होतोय स्वर्गीय शिवाजीदादा 11 साईशदा क्रिकेट संघ खंबालपाडा संघ टॉप 4मध्ये पोहोचला आहे. आऊ चेंडू यावेळेला बॅकपोर्ट जाऊन कट करा जातो. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू गली रिजनमधनं तडम्यांचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. यावेळेला चेंडूला उचलतो फेकी करतोय. थोडासा वेळ घेतोय. 2 धावा इथे निलेश आणि आपण तर सागरी जोडी पूर्ण करते. धावसंख्या 10 फलकाती गोपी इलेव्हन संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. कारण का चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे विकेट आणि टॉसला महत्त्व नाही. 23 धावा. अजूनही आपण विचार केला तर इथून 32 धावांची गरज आहे. अऊ गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतो. शाकेला निलेश खूप चांगली फलंदाजी करतोय. सिंगल डबल देखील घेतोय. जर खराब चेंडू मिळाला तर त्याला सीमा पार देखील धाडतोय. अऊ गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला शफल झाले. सुरेख टायमिंग. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. आयन अँड सम षटकार. नितीन जबरदस्त फटका. यावेळेला फटका बनवला. थोडंसं शफल झाले आणि मिडिस्टमार चेंडू फेकला आणि त्याला बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावरनं फेकून देतो यावेळेला निलेश. जबरदस्त फलंदाजी करताना दिसत. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 10 फलकाती गोपी इलेव्हन संघाची आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. 12 चेंडू 26 धावांची गरज. या षटकात अवून आपण 2 गडी देखील बाद केले आहेत. नितीन पण धावा देखील आपण बघितले तर धावा दिल्यात. तब्बल त्याने 16 धावा दिल्यात. तर पाहिजे येणारे आपण पाहिले तर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. नितीन 13ची सरासरी. इथून जर मात्र येणारं षटक जर ॲक्युरेट फेकलं 7 ते 8 धावा दिल्या तर मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. पण निलेश आणि आपण पाहिले तर कौतुक करेल मी सागरचं. खूप चांगली बॅटिंग करतात नितीन. नाही नक्कीच बाळूवाडील इथून थोडीशी चर्चा जरूर केली. राजन असतील, निलेश म्हात्रे असतील, मधुकर पाटील असतील जे रोहिंजनचे आहेत. आणि रोहिंजन म्हटल्यानंतर बाळू प्रमोद पाटील हे लगेच एक चांगले आयोजक. त्यांचे नाव डोळ्यासमोर येते. रोहिंजनचे आमचे प्रमोद म्हात्रे असतील, रोहिंजनचे चिनू असतील, सचिन कडू असतील. सचिन कडूसुद्धा एक चांगले पंच आहेत. फक्त कैलास पोर्जेच्या हातामध्ये चेंडू दिला मॅन फ्रॉम धानसर. आणि कैलास इथून बाळूवाडी येणाऱ्या षटकामध्ये कैलासने चांगली गोलंदाजी केली. 7, 6, 8 धावा दिल्या या षटकात. तर नक्कीच मॅच शेवटच्या षटकात रफ अँड टफ होऊ शकते बाळूवाडी. नक्कीच नितीन आपण म्हणतो कैलासकडे देखील विविधता भरपूर प्रमाणात चेंडू तो फेकू शकतो. ब्रेक, लेग ब्रेक, फ्लाईट देखील चेंडूला देऊ शकतो कैलास. पहिला चेंडू खूप चांगला आहे. खोदून काढला यावेळेला राजन आहे. अप्रतिम झेल. नितीन राजनचं कौतुक करेल. राजनला माहिती की त्याच जागी चेंडू येईल. फक्त स्वतःला स्ट्रेच केलं आणि जी चुकी केली आहे मागाची ती मात्र दुरुस्त केली आणि बिग विकेट. सागर बॅक टू पॅव्हिलियन आणि कैलास फोर्जीला बहुमूल्य यश मिळतंय. नक्कीच बाळू मॅचला कलाटणी देणारा झेल इथे टिपलाय. मात्र बाळू आता विचार केला मैदानाच्या आतमध्ये एक लेजंड क्रिकेटर भरत लोहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थाने बाळू आपण पाहिलं तर इंग्लंडमध्ये जाऊन सुद्धा आपला टेनिस बॉलचा झेंडा फडकवला बाळू खऱ्या अर्थाने. आणि तिथे जाऊन सुद्धा मॅच जिंकली. आणि एक लेजंड क्रिकेटर आजही त्यांच्या माध्यमातून तुम्हाला चांगली बॅटिंग पाहायला मिळते. मग टेनिस बॉल असो, रबर बॉल असो. आणि मुंबई म्हटल्यानंतर भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे उमेश मांदेकर सर असतील. असे अनेक लेजंड क्रिकेटर खुल्या गटातनं दिलेत मुंबईने.
नक्कीच नितीन, आता जो खेळाडू आला भरत लोहार, प्रसाद परब सर, आपण पाहिलं ते आपले एक जबरदस्त समालोचक नेहमी या खेळाडूचं गुणगान गात असतात. तिथे म्हणे की भरत लोहारने आपल्या क्रिकेटची करिअरची सुरुवात अंडरम बॉक्सने केली आणि आता मात्र खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून ओव्हरऑल क्रिकेट देखील बघायला मिळत आहे. तर पाहिजे आता खूप चांगलं षटक हाताळतो यावेळेला आपण इथं कैलास फोरजी स्ट्रायकेटला फलंदाज, आपण इथं खूप चांगली फलंदाजी करतो निलेश. 11 चेंडू आणि आपण पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. कैलास राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला ताफुल इंडिलेचा चेंडू खोदून काढतो यावेळेला बॉलर बॅक टू ड्राईव्ह, खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय कैलास फोरजीचं मी कौतुक करेल. बघा 40+ माध्यमातून आज देखील असं वाटतं की तरुण खेळाडून लाजवेल असं फिटनेस आहे त्याच्याकडे, जबरदस्त. आपण इथं बॉडीचं संतुलन बघा किती चांगलं आहे, फिटनेस बघा किती चांगलं आहे आणि किती वेगाने चेंडूवरती येत आहेत. कैलास पुन्हा इथं गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतो शाकला निलेश. चेंडू फुल टॉस आहे, स्वीप केला यावेळेला, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. षटकार आहे, काय नमस्कार ना, षटकार आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा. चेंडू खूप वेगाने टाकला यावेळेला, ऑफसाईडच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं होतं. कैलासने पाहिलंय की फलंदाज निलेश थोडासा शपल होऊन खेळतो यावेळेला, वेगाने चेंडू टाकला आणि यष्टीरक्षणाचं मी कौतुक करेल निलेशचं, तेवढंच चांगलं सफाईदारपणे यष्टीरक्षण केलं आणि डॉट चेंडूची समाप्ती. बघा या आधीचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच टाकला होता, चुकी केली होती, पण आता चुकीचं दुरुस्तीकरण करतो यावेळेला. 35 धावा आपण धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला. अजूनही 20 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. 8 चेंडू 20 धावा. कारण का आपण बघितलं तर मुन्ना सर आपण नेहमी पाहतो जर चेसिंग असले तर आपण नेहमी म्हणतो चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी, पण इथं ड्रेसिंगचं काय महत्त्व नाही आहे. तर पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे, ड्रेसिंगला महत्त्व नाही आहे. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मार्क करतो शाकला निलेश. चेंडू लोअर फुल टॉस कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो वाईट लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे सचिन भोईर, खूप चांगली फेकी दाखवतो यावेळेला, सुरेख क्षेत्ररक्षण सचिन भोईर मॅन फ्रॉम उंबारली संघाचा संघ नायक आहे, जबाबदारी काय हे दाखवून देतो सचिन यावेळेला. खूप सुरेख क्षेत्ररक्षण, किती गोळीच्या वेगाने नितीन आपण इथं चेंडू गेला होता. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 36 धावा, 7 चेंडू आणि 19 धावा, कंपल्सरी चेसिंग आहे. स्ट्राईक एनला आपण पाहू शकता एक काळ ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलाय. परत लोहार येतोय, योग्य तू बाजू परत लोहार आपण पाहू शकता यावेळेला. थोडंसं असे विनोद करतायत कैलास फोरजी देखील, कारण मैदानाच्या बाहेर मुन्ना सर खूप चांगले मित्र देखील आहेत, पण मैदानात मात्र आपण बघतो प्रतिस्पर्धी संघाचा आपण बघतो तर आपल्या संघाला विजय मिळण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात आणि तो आता मात्र विजय कोणता संघ प्राप्त करतो पाहायचंय. गोपी 11 काही ऋषी 11. राजनने देखील 2 झेल अप्रतिम पकडल्यात. कैलास फोरजीने जिथून झेल पकडला तो टर्निंग पॉईंट ठरू शकतो का पाहायचंय. कैलास गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू आपण 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. कैलास फोरजी राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. चेंडू यावेळेला फुलटॉस आहे, लोअर फुलटॉस होता, चेंडू जातोय लॉंगॉनला, मधुकर येतोय एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतोय आणि बैला स्वतः जाऊन चेंडू पण बैला तर हळूवारपणे घेऊन जातोय चेंडू आणि षटक संपतोय. एक वाजवी षटक संपलं यावेळेला कैलास फोरजी. या षटकात आपण बैले तर धावा दिल्यात फक्त आणि फक्त, आम्हाला मुन्ना पठाण सांगतात की धावा दिल्यात त्याने 8 धावा दिल्यात. एक षटकार येऊन सुद्धा 8 धावा दिल्यात. त्याला उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. काय सांगशील नितीन? नक्कीच मी बाहुबली ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला होता की जर कैलासने 6 ते 8 धावा खर्च केला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये 88ची मॅच होऊ शकते. मात्र 18 धावा रबर बॉलमध्ये अजूनही माग नाही आहेत भाऊ, कारण की निलेशसारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला मी ज्या प्रकारे उल्लेख केला एक लेजंड क्रिकेटर भरत लोहार सर अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे काही घडू शकते या मॅचमध्ये. मात्र बघायचं आहे राजन पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला आहे, मॅन फ्रॉम दापोडे. आणि बघायचं राजन आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज, भरपूर ऊन पावसाळे राजनने पाहिलेत, टेनिस बॉल ते भरपूर खेळतात, रबर बॉल सुद्धा सातत्याने खेळत असतात. बघायचं आहे या मॅचमध्ये काय घडतं, कारण विजय बाहुबली तुम्हाला क्रिकेट या खेळामध्ये मागून मिळत नाही. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात आणि तो परिश्रम ऋषी 11 काटे संघ इथे करते. यासाठी गोपी 11 संघाला सुद्धा मेहनत करावी लागेल. नक्कीच नितीन, दोन्ही संघाचं मी कौतुक करेल, कारण का आता मात्र संघर्ष सुरू झाला दोन्ही बाजूने. एका बाजूने धावा कुटण्याचा संघर्ष आहे, एका बाजूने धावा वाचवण्याचा संघर्ष आहे. राजन येतो गोलंदाजी मार्कवर. 2 अनुभवी खेळाडू मैदानात. मुन्ना सर बघितलं तर एका बाजूला भरत लोहार ज्याने मुंबईचं क्रिकेट खूप गाजवलंय, तर एका बाजूला ग्रामीणचं क्रिकेट गाजवलंय, तो म्हणजे आपण तर राजन पाटील मॅन फ्रॉम दापोडे. तर येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 18 धावा कराव्याच लागणार आहेत.
आपण पाहू शकता ऋषी 11 संघाचे आपण इथं पुरस्कर्ते अर्जुनबाई पाडेल देखील सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष देखील आणि काय हसमुख चेहरा त्यांच्या नेहमी चेहऱ्यावरती सुमित हास्य असतं. तर राजन गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एनकडून स्ट्रायकरला भरत लोहारला आपण पाहू शकता. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ऑन साईडला यावेळेला आडव्या बॅटने खेळला. चेंडू गेला यावेळेला डिश लॉंगांना मे स्पीड आणि थोडासा दीपक देखील थोडासा फंबलिंग झाला आहे. उपयुक्त चौकार आला यावेळेला. क्षेत्राची थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा झाला गोपी 11 संघाला. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 41. समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. नितीन चौकार टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. सचिनला वाटलं दीपक चेंडू पकडे आणि थोडासा दीपक देखील स्किड झाला आणि चेंडू निघून गेला. त्याला बेट करून मिड विकेट रिझनमधनं चांगला चेंडू होता राजनचा. राजन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होता. स्ट्रायकला भरत लोहार. हा चेंडू लॉब केला यावेळेला. लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातो यावेळेला लॉंग अप सीमारच्या पार. षटकार. कारण नितीन आपण या खेळाडूचं वक्तव्य मगाशीच केलं होतं की प्रशासन नेहमी काय या खेळाडूचं गुणगान गात राहतात की त्यांना माहिती आहे. त्याने जवळून पाहिलं भरत लोहारला नेहमी क्रिकेट खेळताना आणि ते नेहमी सांगते की भरत लोहार एक खेळाडू असा आहे की शांत डोक्याने मात्र फलंदाजी करतो पण मैदानात गेल्यावर मात्र रुद्ररूप धारण करतो आणि ते रूप आता त्याने धारण केलं आहे. षटकाराने धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 47. सामना खुला करणारा षटकार आलाय मुन्ना पठाण सर. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नितीनचा चौकार गेला आणि तिथून मात्र थोडासा सामना आपला टर्न होताना दिसतं गोपी 11 संघाच्या बाजूने. का म्हणशील नितीन? नक्कीच बाळूबाडीला कुठे स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. निलेशची स्ट्राईकला असू शकले असते. म्हणजे जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही. भरत लोहारच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार आलाय. म्हणजे काल याच मैदानामध्ये अंपायर चषकमध्ये 4 चेंडूमध्ये 4 धावा फायटर 11 पुणे संघाला झाल्या नव्हत्या. म्हणून क्रिकेट आहे, काही घडू शकतो. अजूनही काही बिघडलं नाही. राजन इथून कमबॅक करू शकतात. नक्कीच नितीन आता मात्र येणाऱ्या चेंडू जर डॉट किंवा विकेट जर गेला तर वापसी करू शकतो. आता मात्र एंड बदलतो राजन. हा चेंडू यावेळेला पायचीचा अपील होत आहे. चेंडू जोपर्यंत आपण होतं यावेळेला पहिल्या ग्रीजमध्ये चेंडूला फीड होईल पर्यंत थडम्यांचा क्षेत्रक्षेत्र जाऊन चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बॅटची आपण छोटीशी काना घेऊन चेंडू गेला तर यावेळेला फाईन लेग रिजनमध्ये तसं की धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49. उर्वरित समीकरण येणारे 3 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. येणारे 3 चेंडू 6 धाव्यांची गरज. नितीन तो चौकार गेला नसता तर जर त्याला क्रिकेटमध्ये बिलकुल आपण आता स्थान नाहीये. कारण चुकी केली तर विपक्ष संघ त्याचा फायदा घेऊ शकतो आणि तो गोपी 11ला फायदा मिळालाय. हा चेंडू नितीन फार महत्त्वाचा आहे. बरं लोहार बघा किती चांगली बॅटिंग करतोय. टेनिस क्रिकेट तर मी गाजवलंय पण आज मात्र पावसाळी क्रिकेट रबर बॉलची स्पर्धा देखील मी माझ्या बॅटने धावा करून आपल्या संघाला विजयाच्या समीत नेऊन ठेवतो का पाहायचंय. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळतो. डॉट चेंडूची समाप्ती. नितीन मी मगाची म्हणतो हा चेंडू जर डॉट गेला तर आता मात्र 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. येणारे 2 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. ऋषी 11 की गोपी 11 आपण पाहू शकता. राजन गोलंदाजी मार्क स्ट्राईकला भारत. चेंडू ऑन साईडला मनकाच्या साहाय्याने वळवलाय. चेंडू जातो लॉंग लेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विश्वास आहे. विश्वास पाटील. आता 1 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. सामना मात्र खूप जबरदस्त बघायला मिळतो. काय म्हणशील नितीन आता या अटीतटीच्या सामन्यामध्ये? नाही नक्कीच बाळू 1 चेंडू 5 धावा. इथून चौकाराने काम चालणार नाही तर षटकाच मारावा लागेल. त्याचं कारण कंपल्सरी चेसिंग आहे. बाळू काल अशीच मॅच नवापाडा विरुद्ध आजदे 40+ सुद्धा मॅच झाली होती मांगरूळ येथे. 1 चेंडू 5 धावांची गरज आजदे संघाला होती आणि विनोद खान यांनी चौकार ठोकला होता. मात्र एका रनने मॅच गमावी लागली होती आजदे संघाला. नक्कीच नितीन सामना खूप जबरदस्त बघायला मिळतोय. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाते. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं या 2 संघाच्या माध्यमातून. गोपी 11चं देखील मी कौतुक करेल. ऋषी 11चं देखील कौतुक करेल. राजन बघा थोडंसं आपण होतं पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा दिल्यानंतर आपण होतं तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा पण त्यानंतर 2 चेंडू खूप सुरेख फेकलेत. येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पहिले तर 5 धावांची गरज. षटकार मारावाच लागणार आहे नितीन. आता राजन पायचा अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे भरपूर आहे. ज्याने आपण बघितलं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आतापर्यंत. आणि एका बाजूला निलेश ज्याने देखील मुन्ना पठाण सर खूप चांगली बॅटिंग केली. आता या मोक्याच्या क्षणी या मोक्याच्या चेंडूवरती इथे मात्र षटकार मारतोय की पाहिजे. आपण म्हणतो ऋषी 11चा हा खेळाडू आपण म्हणतो राजन पाटील. इथून चेंडू आपण डॉट फेकतोय की आपण म्हणतो विकेट मिळतो यावेळेला. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे पण इथून छक्का मारावाच लागणार आहे. कारण चौकाराने आपण बघितलं ऋषी 11 संघ सामना जिंकेला. मुन्ना पठाण सर देखील खूप चांगली गुणलेखकाची भूमिका पार पाडतात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अजय सुद्धा आहेत. 1 चेंडू
आणि आपण तर 6 धाब्यांची गरज आहे. राजन पाहिजे कशा प्रकारे हा चेंडू फेकतोय. षटकार गेला तर सामना आपण गोपी इलेव्हन संघ जिंकेल. जर चौकार गेला तर आपण बोलले तर ऋषी इलेव्हन सामना जिंकू शकतो. नितीन हेच फायदा असतो कंपल्सरी चेसिंगचा. जो पहिली बॅटिंग करेल त्याला ॲडव्हान्टेज असतो. राजन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू या वेळेला आपण खूप वेगवान काय चेंडू फेकलाय नितीन आणि अशा तऱ्हेने ऋषी इलेव्हन संघ विजय संपादन करतोय. तर अर्जुन भाई सुद्धा आपल्या संघाचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात जात आहेत. भाईंचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. रुपेश म्हात्रेचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला नितीन काळे यांच्याकडे. नाही, नक्कीच बळू जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जे कैलास फोर्जीने तिसरं षटक फेकलं तिथेच मॅचला खऱ्या अर्थाने कलटणी मिळाली. थोडेसे नाराज आपल्याला पाहायला मिळतात गोपी इलेव्हन संघ, कारण की मॅच 6 चेंडू 18चं इक्वेशन असतं, 12 चेंडू 26चं इक्वेशन होतं. तिथे मात्र कैलास फोर्जीने फक्त 8 धावांचं षटक फेकलं आणि त्यामुळे मॅच गमावी लागली उस्माडी. क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहिलं तर जर तरला महत्त्व नसतं. मी मगाशीच उल्लेख केला होता की क्रिकेट या खेळामध्ये मुन्ना सर भरपूर मेहनत करावी लागते आणि ती मेहनत ऋषी इलेव्हन काटे संघाने केली, त्यामुळे सामना हा जिंकला. तर वळू आपण दुसरा सामना इथे लगेच सुरू होतो. ऋषी इलेव्हन काटे संघाने विजयाचं खातं ओपन केलं आहे आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना इथे सुरू होतो. एका बाजूला फ्रेंड्स इलेव्हन विरुद्ध ट्रायडन इलेव्हन. टॉस झालेला आहे. मॅच 4 ओव्हरची असेल. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. समर्थ कडूला सुद्धा तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. ट्रायडन इलेव्हन या संघामध्ये चांगली गोलंदाजी केली आपण पाहिलं तर. खूप चांगली रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. समीर पाटील, सचिन भोईर यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडासा आपल्याला आनंद पाहायला मिळतो. आणि दुसरी मॅच